बडोदा शहरातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समाजबांधवांसाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। बडोदा रत्नागिरी स्पेशल ट्रेन कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी अखिल महाराष्ट्र युवक संघटनेच्या माध्यमातून ही बैठक घेण्यात आली। रविवार, ऑगस्ट 23 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस रायगड जिल्हा मराठी समाज कमिटीचे सदस्य एकनाथ सपकाळ, राम मालुसरे आणि नथू झांजे यांच्या अध्यक्षतेखाली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। बडोदा शहरात वास्तव्यास असलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या गावाकडे ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे बडोदा रत्नागिरी स्पेशल ट्रेन कायमस्वरूपी सुरू झाल्यास समाजबांधवांना मोठा दिलासा मिळेल, अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली। या मागणीसाठी पुढील काळात संबंधित रेल्वे प्रशासन तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली। प्रवाशांची वाढती संख्या आणि समाजबांधवांची गरज लक्षात घेऊन कायमस्वरूपी रेल्वेसेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी करण्यात आली। अखिल महाराष्ट्र युवक संघटनेचे अध्यक्ष विजय श्रीपद जाधव तसेच ज्येष्ठ समाजसेवक किशोर केसारकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आज दिनांक 23/8/2026 रोजी मांजरपूर ठिकाणी श्री मराठी रायगड जिल्हा समाजच्या वाडीमध्ये समग्र महाराष्ट्र समाज कोकणस्थ वासियांची एक मीटिंगचं आयोजन केलेलं। त्याच्या मागचं कारण एकच आहे का जे बडोदे ते रत्नागिरी स्पेशल ट्रेन गणपतीची चालू होणार आहे। आम्हा बडोदेकरांना गावी जाण्यासाठी रत्नागिरीपर्यंत पुष्कळ तकलीफ पडते। त्यामुळे आम्ही सरकारला आवेदनपत्र दिलेलं आहे 10 तारखेला, 23 तारखेला, 22 तारखेला, गेल्या 22 तारखेला। तर आम्हाला जे तुम्ही 3 ट्रेन चालू करता ते फार छान गोष्ट आहे, पण ती ट्रेन 10 दिवसापासून नसावी आणि त्यातली एक ट्रेन 09113/4 ही ट्रेन आम्हाला कायमी स्वरूपी मिळेल। तर आमचे जे कोकणवासी रत्नागिरीपर्यंत जाणारे येणारे, तिकडनं जाणारे येणारे यांना सुखादुःखामध्ये मरणप्रसंगी जाण्यासाठी ती सोयीस्कर जागा मिळेल, ट्रेन मिळेल आणि उपरांत बडोद्यापासून त्याच्यामध्ये रिजर्वेशनचा कोटा पण वाढवला पाहिजे अशी आमची इच्छा। त्यासाठी आम्ही समग्र महाराष्ट्र समाजाला आता हाक मारली। त्यांच्यासमोर आम्ही आमचे मनोगत व्यक्त केले, त्यांच्याकडनं प्रश्न आले, त्याची आपले केली आणि निर्णय ठाम झाला आहे काय आता येणाऱ्या 30 तारखेच्या रविवारी रेल्वे स्टेशनच्या बाहेर हीरकबागपासून बहुसंख्येमध्ये महाराष्ट्र समाजाच्या पुरुष वर्ग आणि स्त्री वर्ग, महिला सगळं आम्ही तिथे आंदोलन उग्र करणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला साथ सहकार द्या आणि 30 तारखेला 3 वाजता अचूक सर्वांनी स्वतःच्या बायका पोरांसकट हजर राहावं असे मी सर्व महाराष्ट्रीय समाजाला हात जोडून विनंती करतो। जय भारत, जय हिंद। नमस्कार। आज श्री रायगड जिल्हा मराठी समाजच्या सर्व कमिटीच्या सहकार्याने अखिल महाराष्ट्र युवक संघटन तसेच बडोद्यातील सर्व महाराष्ट्रीयन समाजाच्या आगेवानाची आज मीटिंग इथे करण्यात आली आणि ते मीटिंग करण्याचं सगळ्यात मोठं कारण का आज बडोदा शहरामध्ये खूप मोठी संख्येत कोकणवासी वस्तीला आहेत आणि त्यांना गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे फक्त एकच ट्रेन आहे मारुसागर, का जी विकली ट्रेन असल्याने इतर गाडी नसल्याने त्याला खूप त्रास होतो। त्यासाठी बडोदा ते रत्नागिरी हे ट्रेन आंदोलन सुरू आहे। त्या ट्रेन आंदोलन लक्षात घेऊन आजची जी मीटिंग होती ती मीटिंग आज इथे आयोजित करण्यात आलेली आहे। खूप मोठ्या संख्येमध्ये समाज बांधव एकत्र झाले आणि एक चांगले ठराव आज या ठिकाणी नक्की केलेले आहेत। त्या दिनांक 30/8/2026 रोजी बडोदा रेल्वे स्टेशन या ठिकाणी एक जनआंदोलन होईल आणि त्यानंतर सोमवार बुधवारी जे पण कमिटीतली जे पण सभासद जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांना त्याचबरोबर आम्ही मुंबईला पण प्रस्थान करणार आहोत। आता जीवनामध्ये एकच आहे का बडोदा ते रत्नागिरी ही ट्रेन कायम सुरू करण्याची एक माग ही प्रत्येक समाज बांधवांनी एक आता ठाम निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी सर्व महाराष्ट्रीयन समाजातील युवा वर्ग सर्व तसेच माझ्या माता बहिणी हे अग्रेशीर आहेत आणि नक्कीच आता बाप्पाच्या आशीर्वादाने बडोदा ते रत्नागिरी ट्रेन ही कायम सुरुवात करण्याची माग आम्ही करणारच आहोत आणि प्रशासनाला ही आमची मागणी स्वीकारावीच लागेल, एवढंच बोलू इच्छितो। धन्यवाद।